नमस्कार। आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या सर्व देशवासियांना मी मनापासून शुभेच्छा देतो। निलंगा या शहरात महाराष्ट्र विद्यालय यांच्या माध्यमातून अनेक वर्षापासून एक परंपरा सुरू आहे, ते म्हणजे देशाला आणि महाराष्ट्राला एक संदेश वेगळ्या माध्यमातून द्यायचं। त्याच निमित्ताने आपण या ठिकाणी आलोय। आपण माझ्या पाठीमागे बघू शकता की कशा पद्धतीची या ठिकाणी वेशभूषा करण्यात आलेली आहे। मी तुम्हाला प्रथमतः दाखवतो की महापुरुष जेवढे आपले महापुरुष देशामध्ये होते त्या महापुरुषांचे दिखावा स्काउट गाईडचे विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी दिसत आणि मा जिजाऊ, मा रमाई, मा फातिमा बीबी शेख ही सगळ्या महापुरुषांची या ठिकाणी जिजाऊंची लेख म्हणून या ठिकाणी नटलेले सजलेले आहेत। एक संदेश देण्यासाठी या ठिकाणी करण्यात आलं आणि तुम्हाला सांगू इच्छितो की देशामध्ये असा उपक्रम राबवला नसेल की आपल्याला माहिती झालं 370 धारा हटवण्यात आली जम्मू काश्मीरची। अत्यंत नाजूक तो विषय होता, परंतु जम्मू काश्मीरमध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्र शासनाने किंवा केंद्र सरकारने असं म्हणलं की बाबा एक राज्य तुम्ही निवडा आणि त्या राज्यामध्ये तुम्ही काय दिखावा करू शकतो ते दाखवा म्हणून, परंतु खऱ्या अर्थानं इथल्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांचं अभिनंदन करायला पाहिजे, कौतुक करायला पाहिजे। जम्मू काश्मीर त्यांनी हे राज्य निवडलेले आहेत। जम्मू काश्मीरची का खासियत आहे, कशा पद्धतीचं राज्य आहे आणि त्याच्यामध्ये का व्यवसाय केले जातात आणि कशा पद्धतीने ते सवलती घेतले जातात ते विचारण्यासाठी आपण हे उपक्रम घेतले कसं, ह्याच्या पाठीमागे एक संकल्पना कशी होती ते विचारण्यासाठी महाराष्ट्र विद्यालय निलंगा यांचे मुख्याध्यापक श्री मोहन नटवे सर आहेत आपल्यासोबत। सर, ही संकल्पना कुठून आली, कशा पद्धतीने आली, काय सांगाल? नमस्कार। सध्या महाराष्ट्र शासनाचा एक उपक्रम चालू आहे, माझी शाळा सुंदर शाळा। या निमित्तानं त्या उपक्रमानिमित्त की कोणतंही एक राज्य, देशातलं कोणतंही एक राज्य शाळेनं निवडून त्या राज्याचा पोशाख, त्या राज्याची भाषा, त्या राज्याची जीवनशैली हे विद्यार्थ्याला कळण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतोय। तर आम्ही सध्या म्हणजे सगळ्यात महत्वाचं, देशातलं सगळ्यात महत्वाचं राज्य हे जम्मू काश्मीर आहे। जम्मू काश्मीर हे भारताचं स्वर्ग म्हटलं जातं आणि त्या राज्याचं संस्कृती, त्या राज्याचा इतिहास, त्या राज्याची माहिती आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही व्हावी आणि शहरातील लोकांनाही कळावं, या उद्देशानं आम्ही जम्मू काश्मीर हे राज्य निवडलं। सर, आम्ही आता एक जे आपण बॅनर शहरामध्ये घेऊन जातो ते तुम्ही सगळीच माहिती जम्मू काश्मीरची तुम्ही संकल्प केलेली आहे। थोडक्यात मी तुम्हाला वाचून दाखवतो की क्षेत्रफळ 2,22,236 चौरस किलोमीटर आहे, जिल्हे 22 त्यामध्ये आहेत, भाषा उर्दू, काश्मीरी आणि डोगरी आहे। ही सगळे मोठे शहर कोणते कोणतेही त्याच्यामध्ये जम्मू काश्मीर हे सगळे लिहिलेलं आहे। म्हणजे एवढं माहिती संकलन करून आपण एक राज्याला म्हणा किंवा जिल्ह्याला म्हणा एक संदेश देण्याचं काम करता। ही संकल्पना वेगवेगळ्या माध्यमातून येते, कुठून आणि कशा पद्धतीने येते, तर सविस्तर काय खुलासा करता येईल का? मला डॉक्टर निलंगेकर साहेबांनी अगदी शिक्षक, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक म्हणून मागच्या 30-32 वर्षाचा अनुभव आहे की या अनुभवातनं स्टाफच्या मदतीनं एक मनामध्ये एक ऊर्जा आहे की आपण काहीतरी वेगळं युनिक केलं पाहिजे। या उद्देशानं वेगवेगळे उपक्रम, मनामध्ये उद्देश असतो की विद्यार्थ्यामध्ये सुप्त गुण असतात, विद्यार्थी खूप आमच्यापेक्षा टॅलेंट असतात, पण त्यांचं टॅलेंट बाहेर काढायचं हे काम शिक्षकाचं असतं। खरा शिक्षक तोच की जो विद्यार्थ्याचं टॅलेंट बाहेर काढतो आणि त्या टॅलेंटला वाव देऊन त्याला उंच शिखरावर पोहोचवतो। आपल्यासोबत अजून एक व्यक्ती आहेत बोलण्याचे, दशरथ पवार सर। सर, 1,000-1,500 विद्यार्थी या ठिकाणी आहेत, कशा पद्धतीने आपण पालकत्वाने स्वीकारतो आणि सदर शिस्तबद्ध बघा, शांत, कमीत कमी 1,000-1,500 विद्यार्थी असतील, 2,500 विद्यार्थी असतील, सगळे शांत आहेत, म्हणजे ह्याचं कारण काय, म्हणजे कसं तुम्ही हे हँडल करता? नमस्कार सर, मी शाळेचा उपमुख्याध्यापक। तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, आमच्या शाळेमध्ये एक 2265 विद्यार्थी आहेत। या विद्यार्थ्यावर नियंत्रण म्हणून आमचे सर्व शिक्षक बांधव भगिनी, आम्ही त्यांना सर्व मार्गदर्शन केलेलं आहे, गाईडलाईन्स केलेले आहेत। शहरामध्ये प्रभात फेरीत जात असताना आमचे विद्यार्थी, महाराष्ट्र विद्यालयाचे विद्यार्थी अतिशय शिस्तीत गेले पाहिजेत, हे संस्कार आमच्या गुरुजन बंधू भगिनींनी विद्यार्थ्यावर रुजविलेले आहेत। म्हणून आमचे सर्व विद्यार्थी अतिशय शिस्तप्रिय आहेत। म्हणून प्रभात फेरीमध्ये कुठेही आम्हाला थोडासाही उपद्रव न करता, कुठेही त्रास न होता आमचे विद्यार्थी अतिशय शिस्तीत रांगेत प्रभात फेरी चाललेली आहेत। तर ते श्रेय सर्व माझ्या शिक्षक बंधू भगिनींना जातं।
लातूर जिल्ह्याच्या लोकांनी जम्मू काश्मीरच्या लोकांना पाहिले नसेल किंवा बघितले नसेल तर पेहरावा असा असतो हे सर्वांनी बघावं. बघा पेहरावामध्ये कसं आहे, जम्मू काश्मीरचे सगळे लोक एकत्र येतं आणि भारत माता यांचा राष्ट्रध्वज आणि हातात घेतलेला आहे. म्हणजे एक आगळा वेगळा उपक्रम राबवून एक संदेश देण्याचा, म्हणजे आपण बघू शकतो की अखंडता आणि एकता आणि समता ह्या संदेश देणारी ही शाळा असं म्हणल्यावर काय चुकीचं ठरणार नाही. कोणते विषय घातले? सावित्रीबाई फुले. कोणते विषय? राजमाता राधा. अजून कोणा विषय घातलेला? बघा सामान्य एक छोटासा कोणी व्यक्ती राहिला किंवा माणूस जर मीडियाच्या समोर आला तर मोठ्या मोठ्या लोकांना बोलता येत नाही, हात कापतात, घाबरतात. मात्र इथले किती स्टँड विद्यार्थी येतं, खरंच इथं शिक्षकांनी शिक्षकांचं कौतुक करायला पाहिजे. शेवटचा एक प्रश्न इथं आपल्यासोबत हाशमी सर आहेत. त्यांनी मला सांगितले की बाबा मोहन नटवे सर असतील किंवा पवार सर असतील, काय सांगाल थोडं सांगा. सर, मी आदरणीय आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री नटवे सर, उपमुख्याध्यापक पवार सर आणि पर्यवेक्षिका देशमुख मॅडम यांच्याशी चर्चा करून या जम्मू काश्मीरचं लुक आणण्यासाठी जो पेहराव त्या ठिकाणचा आहे, शेरवानी आणि टोपी, हे करायचा प्रयत्न केला आणि सांगितल्यानंतर मी त्यांना अशी परवानगी माहिती आणि त्यांनी संमती दिली. त्याबद्दल मी तुम्हाला आज घेऊन जाण्याचा मी प्रयत्न करतो. कशा पद्धतीची शाळा आहे, वैशिष्ट्य काय आहे हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या शाळेमध्ये आपण आल्यानंतर असं वाटतं की ही शाळा खरीच शाळा आहे का, यामध्ये स्वच्छता आहे का, कशा पद्धतीने स्वच्छता करण्यात आलेली आहे हे पहा. आपण बघू शकतो की बाबा राजमाता जिजाऊ यांचं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सावित्रीबाई फुले असतील किंवा महात्मा फुले असतील, गांधीजी असतील, ह्या सगळ्या महापुरुषांचं या ठिकाणी चित्र लावण्याचं किंवा दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये एवढंच की आपला इतिहास, देशाचा इतिहास, देशाला जे स्वातंत्र्य मिळालं, जे बलिदान ज्या महापुरुषांनी दिले ते विसरता कामा नये यासाठी हा केलेला उपक्रम आहे. आणि खरंच या शिक्षकांचं आणि शिक्षकांचं कौतुक जेवढं केलं तेवढं कमी आहे. अशा पद्धतीचा हा परिसर बघा, या ठिकाणी तुम्हाला दाखवू शकतो की वृक्ष लागवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे. जर बघा आपल्या देशामध्ये सर्वात जास्त वृक्ष कत्ल होऊ लागले आहेत आणि ते कुठेतरी थांबायला पाहिजे, अशा पद्धतीच्या या ठिकाणी हे करण्यात आलेलं आहे. तुम्ही कुठेही तुम्ही रंगरोटी बघत असताना बघा तर राष्ट्रीय शिक्षण नीती असेल, मुलीला शिक्षण देणं म्हणजे संपूर्ण कुटुंबाला शिक्षण देण्यासारखे आहे. अशा सर्वधर्म समभाव ही सगळ्या गोष्टी, प्रदूषण नको आहे, काका हवा काका नाही, हे सगळं. निलंगा या ठिकाणी महाराष्ट्र विद्यालय निलंगा या शाळेमध्ये परिसरामध्ये स्वच्छ आणि ठळक भाषेमध्ये लिहिलं की बेटी बचाव बेटी पढाव. मला असं वाटतं की या ठिकाणी कोणत्याही शाळेमध्ये या ठिकाणी असं करण्यात आलं नसावं. आणि चालता खेळता बोलता विद्यार्थी या ठिकाणी विद्यार्थी घडवू शकतो याचा एक संदेश देण्याचं काम किंवा याचा एक काम, महत्वाचं काम हाती घेण्याचं काम या ठिकाणी शिक्षकांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण हे दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. आपण इथेच थांबूया, पुन्हा आपण भेटत राहू. इथेच थांबून आपण महाराष्ट्र विद्यालय निलंगा या परिसराचा आपण एक आढावा घेतलेला आहे. धन्यवाद.